नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असं सर्वत्र मानलं जात असताना ही निवडणूक आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळी नंतरच होईल अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे। नियमानुसार नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराचा धुराळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो असं सूत्रांनी सांगितलंय। भाजपवाले गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत, रामाचे बोलतात पण कामाचं बोलत नाहीत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे। पदभरती न करता शिल्लक राहिलेल्या पैशात योजना आणून मत खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं सांगत लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून देखील कोल्हेंनी सरकारवर टीका केली आहे। आजपर्यंत आम्ही अशी राखी पौर्णिमा पाहिली नाही जिथे बहिणीला दिल्या जाणाऱ्या ओवाळणीला नियम अटी लागू आहेत असंही अमोल कोल्हे म्हणालेत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। एकीकडे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत तर दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वीच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। मनसे कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ फोडला गेला तर राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या। सर्व घडामोडी पाहता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झालाय। दरम्यान आता या संघर्षाचा फायदा नेमका कोणत्या ठाकरेंना होणार की भलताच पक्ष लोणी खाणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीच्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय। या निवडणुकीत उद्धव सेनेची युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांच्यामध्येच लढत होणार आहे। मनसेची विद्यार्थी संघटना मनविसे आणि शिंदे सेनेची युवा सेना यांनी उमेदवारच दिले नसल्याचे स्पष्ट झालंय। विद्यापीठाने सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम 4 ऑगस्टला जाहीर केला होता। पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी ही निवडणूक होतीये। सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे। त्यांच्या प्रमुख मागण्यात रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमावेत या मागणीचा समावेश आहे। या मागणीची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने पोलिसांच्या मदतीने सर्व रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा घेऊन किती सुरक्षा रक्षकांची गरज आहे याची माहिती घेतली आहे। त्यानुसार पोलिसांच्या शिफारशीनुसार त्यांना सुरक्षा रक्षक दिले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। नवी दिल्ली येथे आयोजित 78व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमामधील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातून राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षा राणी पाटील तर परतूर तालुक्यातून रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूनम भापकर यांची विशेष पाहुणे म्हणून निवड करण्यात आली आहे। आकांक्षित तालुक्यातून पती पत्नी दोघांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केल्याने या दोन्ही कुटुंबियांनी सरकारचे आभार मानलेत। नमस्कार, मी वर्षा राणी राम पाटील, राष्ट्रला सरपंच राम पाटील यांची पत्नी आहे। तर मी या सध्या 2005 मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम बघितलेलं आहे आणि त्यानंतर आज 2024 मध्ये मी सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डासला या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी साहेब यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलेलं आहे। कारण या ठिकाणी एवढा सोनेरी क्षण आम्हाला अनुभवायला मिळणार हे आम्ही कधी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं। परंतु खरोखरच भारत सरकारचे आणि नरेंद्र मोदी साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला याचे प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं। त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानून माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी यांनी त्याच्या स्टँडअप दरम्यान कोकण महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेल्या भाषेमुळे वाद वाढला। मुनव्वर याच्या वक्तव्यावर शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली।
वाढता वाद पाहता मुनव्वर फारुकी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे। मुनव्वर फारुकी यांनी त्याच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे। त्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या आणि त्याच्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची जाहीर माफी मागतो असं म्हणत त्याने ही माफी मागितली आहे। सो हाय दोस्तों, मैं यहाँ पे कुछ क्लियर करने आया था, एक्सप्लेन करने भी आया था। और कुछ वक्त पहले एक शो हुआ था और जिसमें जोक भी नहीं कहेंगे, क्राउड वर्क हो रहा था, ऑडियंस से इंटरेक्शन हो रहा था एंड उसके चलते कोकन के बारे में कुछ बात निकली। और मुझे पता था कि तलोजा में बहुत कोकनी लोग रहते हैं बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं, लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गया है वो चीज़ लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है, कि मैंने कोकन का मजाक उड़ाया है। तो नहीं दोस्तों, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है। मैं अभी भी वही कहना चाहूँगा कि मेरा जो वो इम्प्रोव था, वो क्राउड वर्क था, उसमें कॉन्वर्जेशन में वो चीज़ मेरे मुंह से निकली। लेकिन मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कॉमेडियन और जो मेरा काम है हंसाने का, मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो और मैं बिल्कुल नहीं चाहूँगा कि कोई किसी भी एंगल से हर्ट हो। तो मैं तहे दिल से आप लोगों से माफ़ी मांगना चाहूँगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है। मैंने जिस पे जोक किया था वो लोग ने भी बहुत इन्जॉय किया था। शो पे भी बहुत सारे सब लोग थे, मराठी लोग थे, मुस्लिम लोग थे, हिंदू लोग थे, सब लोग थे। बट अब इंटरनेट पे जब इस तरह की चीज़ आती है और ऐसी चीज़ हमारे सामने आती है तो पता चलता है। तो अगेन मैं यही कहना चाहूँगा कि हर्ट करने का कोई इंटेंशन नहीं था। मैं आप सबसे दिल से माफ़ी मांगता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव बद्दल मोठी बातमी समोर आली आहे। बँकेने राजपाल यादवची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे। राजपालने बँकेकडून कर्ज घेतलं होतं पण तो ते कर्ज फेडू शकला नाहीये, त्यामुळे बँकेने अभिनेत्याविरोधात मोठी कारवाई केली आहे। त्याची ही संपत्ती उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर मधील सेठ एन्क्लेव्ह मध्ये राजपाल यादवची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे। हे प्रकरण 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेत्याच्या अता पता लापता या चित्रपटाशी संबंधित आहे। हा चित्रपट राजपालने दिग्दर्शित केला होता तर त्याची पत्नी राधा यादव निर्माती होती। या चित्रपटासाठी राजपालने सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईच्या वांद्रे शाखेतून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। 12 वर्ष होऊनही राजपाल कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने बँकेने शहाजहांपूर मधील सेठ एन्क्लेव्ह मध्ये असलेली त्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाटला तिच्या दमदार कामगिरीचं बक्षीस मिळणार की नाही हे आज ठरणार आहे। गेल्या 6 दिवसांपासून विनेश ज्या हक्कासाठी लढत होती त्याचा निकाल आज तिच्या बाजूने लागेल की नाही हे आज स्पष्ट होणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या 50 किलो गटात निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळल्याने विनेश फोगाटला अंतिम फेरीच्या दिवशी अपात्र ठरवत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे ती पदकांच्या शर्यतीतूनही बाहेर पडली। मात्र या निर्णयाविरोधात विनेशने याविरोधात क्रीडा लवादामध्ये अपील केलं होतं, त्यावर सुनावणीही झाली आणि आता अनेक वेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर अखेर आज न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे। विनेशला सिल्वर मेडल मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।